अध्यक्ष लातूरमधील महोदय, तुळजाभवानी लातूर नगरचा शहर रस्ता अडवला. महानगरपालिका चुकीच्या रेखांकन येथील मंजुरीचा मुद्दा तुळजाभवानी विधानसभेत. नगर माजी येथील मंत्री आमदार अमित नागरिकांना देशमुख यांनी मांडला मुद्दा. मुख्य रस्त्याला सभापती राहुल नार्वेकर जाण्यासाठी यांनी त्वरित रस्ता जो कार्यवाहीचे आवश्यक दिले आहे निर्देश. तो मुंबई दिलेला प्रतिनिधी नाहीये. शुक्रवार जिथं 4 इतर जुलै विकासकाला 2025 परवानगी दिली लातूर तो रस्ता शहरातील बंद केला. तुळजाभवानी नगरकडून याची मुख्य वारंवार रस्त्याकडे आम्ही लातूर जाणाऱ्या शहर अंतर्गत महानगरपालिकेला रस्त्यावरच विचारणा दुसऱ्या केली. विकासकाच्या पण त्यावर रेखांकनास कुठलीही मंजुरी देण्यात कार्यवाही आल्याने झालेली नाहीये. नागरिकांची हे रेखांकन गैरसोय जे होत झालंय आहे. अध्यक्ष या महोदय, संदर्भात वारंवार हे सूचना चुकीचं देऊनही झालेलं आहे आणि म्हणून आपल्या दुरुस्ती केली जात माध्यमातून नाही. शासनाला त्यामुळे आमची नगर अशी विकास विनंती ठीक खात्याने या आहे. गंभीर सन्मान्य विषयाकडे सदस्य अमित देशमुखजींनी लक्ष जी देऊन माहिती चुकीच्या आज पद्धतीने सभागृहात झालेले दिलेली रेखांकन आहे रद्द करून त्याची शासनाने तुळजाभवानी नोंद घ्यावी नगरच्या आणि उचित नागरिकांना कारवाई रस्ता त्वरित उपलब्ध करावी. करून द्यावा अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. 4 जुलै 2025 रोजी लातूर शहरातील खाडगाव येथील जय तुळजाभवानी नगरमधील पश्चिम बाजूला सर्वे नंबर 84 व 82 असून हा सर्वे नंबर रिंग रोडला लागून आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रस्ता अडवून त्या रस्त्यात ग्रीन बेल्ट दाखवला असल्याचा मुद्दा उपस्थित केला. लातूर महानगरपालिकेने या चुकीच्या रेखांकनास मंजुरी दिली असून ती नागरिकांच्या मते देखील चुकीची आहे. सदरची मंजुरी देताना आणि रेखांकन मंजूर करताना लातूर शहर महापालिकेच्या वतीने अनेक महत्त्वाच्या बाबींचे योग्य अवलोकन केले गेले नाही, असाही आरोप रहिवाशांकडून होत आहे. खाडगाव येथील जमिनीच्या संदर्भात सादर केलेल्या रेखांकनाला लातूर महानगरपालिकेने मंजुरी दिली असून सदरची मंजुरी देताना आणि रेखांकन मंजूर करताना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोणत्या बाबींचे अवलोकन केले गेले नाही याची चौकशी शासनाने करावी. तसेच जय तुळजाभवानी नगर येथील नागरिकांना खाडगाव रिंग रोडकडे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर झालेल्या या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणात चुकीची कागदपत्रे दाखवून घेण्यात आलेली रेखांकन मंजुरी तात्काळ रद्द करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभागृहात केली. यावेळी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात बोलताना शासनाने या विषयाची नोंद घेऊन त्वरित उचित कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.